नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जाणून घेऊया सविस्तर बातमी। आजची महत्त्वाची बातमी, आजची ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो। 15 डिसेंबरची मोठी बातमी, पेन्शनधारकांच्या संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी। जाणून घ्या माहिती सविस्तर। नवीन अपडेट जाहीर, या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट आले समोर। आताच्या घडीचे मोठे अपडेट काय आहे? मोठी अपडेट, पेन्शनधारकांच्या संदर्भात कोणते मोठे अपडेट सरकारने जाहीर केले आहेत? नवीन अपडेट मध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा। चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायलाही विसरू नका। तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। केंद्र सरकारने नवीन वित्त कायदा 2025 लागू केला आहे। सदर कायद्या अंतर्गत पेन्शनधारकांना डीए वाढ रद्द करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येते आहे। सदर सोशल मीडियाच्या मेसेजवर सरकारने दखल घेत आता शनिवारी दिनांक 13/12/2024 रोजी स्पष्टीकरण दिले आहे। तर पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग अंतर्गत डीए वाढ व नवीन पे कमिशन अंतर्गत सुधारित पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत आणि सदर मेसेज हा चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे। पेन्शनधारकांचे पेन्शन व डीए मध्ये वाढ या प्रकरणी थांबवण्यात येणार। कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तन, गैरशिस्त तसेच निलंबन किंवा बडतर्फी या प्रकरणात पेन्शन तसेच निवृत्ती वेतन लाभापासून वंचित ठेवण्यात येईल। तसेच सुधारित पे कमिशन नुसार पेन्शनचे लाभ मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे। तर जर कर्मचाऱ्यांनी सेवा काळात कर्मचारी नियमाचे उल्लंघन केल्यास त्याचा निवृत्ती विषयक लाभ मिळणार नाही, तसेच इतर आर्थिक लाभापासून वंचित ठेवले जाईल। आणि यामुळे सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बातमीवर विश्वास न ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे सरकारकडून। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।